पुढची मोठी बातमी बघूया। अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना मोठा धक्का दिलेला आहे। राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी रायगडमध्ये मोठी राजकीय खेळी केली आहे। शिवसेनेचे प्रवक्ते आणि मंत्री भरत गोगावलेंचे कट्टर समर्थक राजीव साबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। यावेळेला राजीव साबळेंनी शक्ती प्रदर्शन केलंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत राजीव साबळे यांनी पक्षप्रवेश केलेला आहे। राजीव साबळे हे रायगड जिल्ह्यातील अत्यंत प्रभावी आणि लोकप्रिय नेते मानले जातात। त्यांनी 4 वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेलं आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा त्यांचा चांगला प्रभाव आहे। त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी तटकरेंनी ही राजकीय खेळी खेळल्याचं बोललं जात आहे। मला आवश्यक ते पद नाकारलं गेलं जिल्हा परिषद त्या शिवसेनेमध्ये आणि मला भेट पण घालून दिली नाही। आमचे नेते होते शिंदे साहेब, त्यांच्याबद्दल मला काही तक्रार करायची नाही आहे। त्यांनी मला नेहमी प्रेमच दिलं, त्यांच्याबद्दल कुठलीच तक्रार नाही, परंतु त्यांच्याबरोबर पोचूनच दिलं नाही आणि जाणीवपूर्वक पोचून दिलं नाही, म्हणून तर मी हा पक्षत्याग केला आहे। माजी आमदार माणिकराव जगताप यांची मुलगी, अशोकदादा साबळे यांचा मुलगा, त्यानंतर मधुकर ठाकूर यांचा मुलगा, त्या तिन्ही माजी आमदारांच्या मुलांना घेऊन कदाचित त्यांना असं वाटत असेल की आपण शिवसेनेला चेकमेट देऊ शकतो, परंतु अजून शिवसेनेला चेकमेट देणारा अजून तयार झालेला नाही आहे। त्यांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करूया। दूध का दूध, पाणी का पाणी, ज्या वेळेला निवडणुका होतील त्यावेळेला आम्ही दाखवून देऊ। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या हिंदू दहशतवाद या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकारणात तीव्र वाद बघायला मिळतोय आणि भगवा दहशतवाद शब्द वापरू नका तर सनातनी दहशतवाद म्हणा असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाणांनी केलेलं होतं। चव्हाण यांच्या विधानानंतर शिवसेना शिंदे गट संतापलेला असून चांगलाच आक्रमक झालेला आहे आणि त्याच विरोधात आज शिंदेंच्या शिवसेनेने उग्र आंदोलनाचा पवित्रा घेतला। आज दादर इकडे शिवसेना शिंदे गटाने आंदोलन केलेलं आहे। यावेळेला कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांची पुरतीच दमछाक उडाली आणि यावेळेला शिवसैनिकांनी पोलिसांसोबत हुज्जत सुद्धा घातलेली आहे। दरम्यान आज पृथ्वीराज चव्हाणांनी त्या विधानावरून स्पष्टीकरण दिलं। दहशतवादाला जात धर्म नसल्याचं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं। वो हमारे लिए पवित्र है। अगर आपको इन लोगों को डिस्क्राइब करना तो आप इनको हिंदुत्व आतंकवादी बोलिए या इनको कोई सनातनी बोलिए, लेकिन भगवा कृपा करके न बोलिए। अब सवाल ये है कि आतंकवादियों का कोई मजहब नहीं होता, कोई धर्म नहीं होता, कोई जात नहीं होती। आतंकवादी आतंकवादी होते हैं। कोर्ट ने भी आज ये कहा है, अंडरलाइन किया है। मैं आपको याद दिलाना चाहूँगा कि स्वतंत्र भारत में पहली आतंकवादी घटना को अंजाम दिया था नथुराम गोडसे ने। नथुराम गोडसे कौन से धर्म के थे? क्या उन्होंने गांधी जी को गोली मारने से पहले अपना कोई धर्म परिवर्तन किया था क्या? एवढीच विनंती आहे की मी काय बोललो ते नीट पुन्हा एकदा ऐकून विश्लेषण करा। मी नेहमी म्हटलेलं आहे की दहशतवादाला जात धर्म रिलिजन मजहब काही नसतं। दहशतवादी हा दहशतवादी आहे, तो निरपराध माणसांचे बळी घेतो, विधवा करतो, मुलांना पोरकं करतो आणि त्यामुळे दहशतवादी कारवायांना दहशतवाद करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे। त्याला तुम्ही कुठलं तरी धर्माचं लेबल देऊन वाचवायचा प्रयत्न करू नका। काल पुन्हा एकदा पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा दहशतवाद बोलण्याच्या ऐवजी हिंदू दहशतवाद आणि सनातनचा दहशतवाद बोलावं, हे जे बोललेलं आहे ते अत्यंत निषेधार्थ आहे आणि ह्या संपूर्ण देशवासियांच्या विशेष करून हिंदू धर्माच्या आणि सनातन धर्माच्या आज श्रावण महिन्यात, श्रावणच्या महिन्याच्या पवित्र महिन्यात हा संपूर्ण हिंदू धर्माचा अपमान करणं हा एक अत्यंत निषेधार्थ वक्तव्य आहे आणि त्याचा निषेध आम्ही सर्वजण करत आहोत। पुढची महत्त्वाची बातमी, दौंड तालुक्यातील यवतमधील तोडफोडीचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे। यवत इथे कालच्या घटनेनंतर आज यवतमध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आलेला होता आणि सोशल मीडियावरती ठेवलेल्या स्टेटसवरून मोठा तणाव निर्माण झालेला। यवत इथल्या कालच्या घटनेनंतर आज यवतमध्ये कडकडीत बंद आहे। या ठिकाणी जमावबंदी आदेश देखील लागू करण्यात आलेत आणि सर्व बाजारपेठा बंद आहेत। जागोजागी पोलीस तैनात असून कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांच्या वतीने ड्रोनच्या माध्यमातून यावरती नजर ठेवली जाते। ड्रोन कॅमेऱ्याच्या नजरेतून टिपलेली यवत गावातील भयानक शांततेची दृश्यता समोर येत आहेत।